हाय एव्हरीवन, तुम्ही सगळे कसे आहात? तुम्ही सगळे छानच असणार. तर नवीन दिवस नवीन सुरुवात. आज मी इथे यांना चपाती दिलेली आहे टिफिनमध्ये आणि भेंडीची भाजी दिलेली आहे. अशा प्रकारे टिफिन तयार झालेला आहे. पण घरात एका गृहिणीला बाकीची कामं तर असतात आणि टिफिन करायचा, नाश्ता करायचा, त्याच्याचबरोबर ही एवढी रामरगाडा भांडी होतात. तर ती नंतर पुढे तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. पण आता मी इथे कोबीची भाजी करते आहे. तेल टाकलं आहे, तेलात मोहरी टाकली आहे, हिंग, जिरं, मिरची, हळद असं टाकायचं. कोबी चिरून घेतलेला आहे बारीक, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही चिरा कोबी. आणि मग ही कोबीची रेसिपी मी इथे दाखवते आहे. पण अशाच प्रकारे मी भेंडी जो टिफिनमध्ये दिलेला आहे ना, तशीच मी भेंडीची भाजी केलेली आहे. सेम तशीच मी कोबीची भाजी करते आहे. तर ही आमचूर पावडर मी टाकलेली आहे, मीठ टाकायचं आहे, तिखट टाकायचं आहे. ही भाजी व्हायला अवघी 10 मिनटं लागतात. आणि तुम्हाला आवडत असेल तर गूळ नक्की ह्या भाजीत टाका. सगळ्या चवी बॅलन्स करायचं काम गूळ करतो. जराशी भाजी गोडसर होते, तुम्ही स्किपही करू शकता, पण मला ह्या प्रकारे भाजी खूप आवडते. इवन आमच्या घरातल्यांनासुद्धा सगळ्यांना आवडते. तर तुम्हीही अशा प्रकारे ट्राय करून बघा. मी भेंडीची भाजी ह्याप्रमाणेच केलेली होती. तेल टाकलेलं होतं, मोहरी, हळद, हिंग, जिरं, नंतर फक्त मिरची टाकलेली नव्हती मी त्याच्यात, तर लाल तिखट टाकलेलं होतं. तर दोन्ही भाजीची रेसिपी सेमच आहे, फक्त भेंडीच्या ऐवजी कोबी यूज केलेला आहे मी इथे, कारण तो व्हिडिओ मी नीट घेऊ शकले नाही. त्याच्यामुळे मी कोबीची भाजी कशी केली आहे त्याचं इथे व्हिडिओ दाखवत आहे, तुमच्याबरोबर शेअर करत आहे. मी चॅनल नवीनच स्टार्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडी गडबड होत असेल. पण सो आता आपली कोबीची भाजी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि हा गूळ तुम्ही स्किप करू शकता, पण गूळ ज्याला ज्याला आवडतो ना, आणि शिवाय गूळ खाल्ल्याने ना लोह शरीरातलं रक्तसुद्धा वाढतं. ही पहा भांडी, अशीच भांडी रोज होतात आणि हीच पटापट घासते मी. आणि मग नंतर झाली पण घासून रॅदर स्वच्छ सगळं किचन स्वच्छ आवरून झालेलं आहे. आणि आता पुढच्या कामाला लागले. गॅलरी ही 2-3 दिवसांनी साफ करायलाच लागते, कारण ती खूप खराब होते. रोज तशी मी साफ करते वरचेवर, पण तरीही एकदम व्यवस्थित अशी साफ करावी लागते. रोड साईडला घर असल्यामुळे धूळ येते. शिवाय इथे एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं कामही चालू आहे, त्याच्यामुळे त्याचीही धूळ येते. शिवाय प्लांटवरही खूप धूळ बसते, म्हणून तेही सगळं रोजच्या रोज स्वच्छ करायला लागतं. एखाद्या दिवशीच स्किप करते मी, कारण घरात इतर बरीच कामं असतात, तर ती कामं थोडी कधी बाजूला ठेवायला लागतात, काही वेगळं नवीन काम आलं तर. तर आता मी इथे व्यवस्थित साफ करून घेते आहे गॅलरी. गॅलरी व्यवस्थित साफ करून झालेली आहे, एकदम स्वच्छ चकाचक. आता इकडे जो एक फडका टाकते मी, तोही टाकते. आणि तो पण रोजच्या रोज बदलत असते, कारण गॅलरीतून जाता येताना भरपूर धूळ येते पायाला, आणि मग तो रोजच्या रोजच चेंज करावाच लागतो. आणि हे फडके आहे ना, मी मॅक्सीचे किंवा एखादं जुनं टी शर्ट असेल ना, तर तेच फडके यूज करते. ते टाकून कशाला द्यायचे. एक गृहिणी अशीच बचत करत असते, तुम्हालाही माहिती आहे. तर तुम्ही घरातले असे जुनेपाने कपडे असतील तर ते वापरा अशा कामासाठी. शिवाय असे फडके ना कापून ठेवायचे एका जागी, आणि मग जेव्हा गरजेला लागतात ना, तेव्हा शोधाशोध होत नाही. तर हे फडके आपल्याला लगेच मिळतात. आता मी हे सगळे व्यवस्थित घडी करून ठेवते आहे. तर रोजच्या रोज हे चेंज करते. लादी पुसून झाली की, लादी मी 1 दिवसाआड पुसते, कधी रोज पुसते. जसं घाण होईल घरात तसं रोजच्या रोज काही मी लादी पुसत नाही. आता मी तुम्हाला मी साधाच आज फोडणीचा भात करणार आहे. हा भात शिळा नाही आहे, तर मी ताजा भात लावलेला आहे. पण आज डाळ करणार नाही आहे, लसणीचा भात करणार आहे. मस्त होतो. कधी काहीच नसेल ना घरात करायला, डाळ करायचाही कंटाळा येतो. मला माहिती आहे घरात खूप काम असतं, तर कधी खूप काम असेल ना, तर मस्तपैकी हा लसणीचा भात ट्राय करा तुम्ही. सोपी आणि रेसिपी काहीच अवघड नाही आहे. तेल टाकायचं,
तेल तापलं की त्याच्यात मोहरी टाकायची. मोहरी टाकली की जिरं नका घालू या भातात, कारण जिरं टाकलं तर टेस्ट जरा बदलते. तर मी फक्त मोहरीच घालत असते. नंतर लसूण घालायची, हळद घालायची आणि लसूण जरा अशी छान लसणीचा वास यायला लागला ना की मग त्याच्यात मीठ घालायचं आणि मग भात घालायचा, किंवा तुम्ही मीठ नंतरही घालू शकता, असं काय हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. आणि फोडणीत थोडंसं तिखट आणि कोथिंबीर टाकायची आणि मग राईस टाकायचा. मस्त भात होतो. आणि त्याच्याबरोबर साधा पापड भाजून खायचा. कुठलाही पापड खा, त्याच्याबरोबर पापड भाजून खायचं. मस्त होतो, झटपट रेसिपी आहे. आणि हा ताजा भात आहे, पण तुम्ही शिळा भातही वापरू शकता. शिळा भात वापरला म्हणजे कधी आपल्याला शिळा भात असाच डाळीबरोबर खायचा नसतो किंवा जमत नाही, आवडत नाही खायला, तर मग असा फोडणीचा भात करायचा मस्तपैकी. कांदा घालूनही तुम्ही करू शकता. लसणीच्या ऐवजी कांदा घालायचा. पण कधी ना आपल्याला गृहिणींना कांदा कापायचाही कंटाळा येतो, मग लसूण घालायचे. आणि लसूण पण नको असेल तर फक्त हिंग, मोहरी अशी फोडणी दिली तरी हा भात छान होतो. मी कधी तसं करते. कधी बरं नसेल आपल्याला तरी आपण जीवावर सगळी कामं ओढत राहतो, तर मग थोडं एखाद्या दिवशी आराम करायचा आणि मग हे छोटं हलकं फुलकं काम करायचं. बघा, भात रेडी आहे आणि मी कोबीची भाजी केलेली गाजर घालून, तर तीही मी खाते आता, मस्तपैकी एन्जॉय करते आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.